चितळे बंधू. कराडनं आवादाकडे 6 वेळा मागितली खंडणी. चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या दबावाचा उल्लेख. सुदर्शन गुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा. परळीतील जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप. आवादा अधिकाऱ्याच्या जबाबातून स्पष्ट उल्लेख. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार. कराडमुळे कुटुंबीय धनंजय मुंडेपासून दुरावले. सुरेश धसांच्या आरोपांवर मुंडे कुटुंबियांचा पलटवार. धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब. आरोप बिनबुडाचे. भाऊ अजय मुंडेंचा दावा. निवडणुकीत 10-12 कोटी खर्च केले. राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंकेंचा जाहीर दावा. मर्यादेतच खर्च केला. लाख बोलायचं होतं, 10 कोटी चुकून बोललो. वक्तव्यानंतर स्पष्टीकरण. सतीश उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. जामीन अर्जावर उद्या सुनावणी. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 50 लाखांनी घटणार. भास्कर जाधवांचा विधानसभेत दावा. तब्बल 10,000 कोटी रुपयांनी तरतूद कमी. विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. कोणतीही योजना बंद होणार नाही. सरकारची सारवासारव. पाकिस्तानात 500 प्रवाशांनी भरलेली ट्रेन हायजॅक. बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून 100 प्रवासी ओलीस. ट्रेनमधील 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची माहिती.